नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर रोज नाश्त्याला काय बनवायचं हे आपल्याला बऱ्याच वेळा सुचत नाही। अशा वेळेस हे झटपट होणारे 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे अगदी कमीत कमी तेलामध्ये पौष्टिक असे अप्रतिम होणाऱ्या 6 रेसिपी आज आपण बघणार आहोत। सर्वच रेसिपी तुम्हाला आवडणाऱ्या असतील त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। पाहूया आपल्या पहिल्या प्रकाराकडे। त्यासाठी आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायचे। वरून लाल तिखट घालायचे, अर्धा चमचा हळद घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व साहित्य छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचे। ही ज्वारीच्या पिठाची अप्रतिम अशी रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीही केली नसेल। चला पाहूया। तर आता सर्व छान एकजीव मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला 2 चमचे फ्रेश ताजं दही घालायचं आहे। जर असं आंबट दही असेल तरी सुद्धा चालेल। दही घालायचं आणि छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं आपलं हे ज्वारीचं पीठ भिजत जाईल तसं थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, बनवून घ्यायचं आहे। तर पहा, इथे साधारणतः मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि छान असं याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे। पहा, या स्वरूपाचं आपलं या ठिकाणी मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला आणि छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर पहा, आपलं पीठ छान असं फुललेलं आहे। लगेचच वेळ न घालवता याचं काय बनवायचं त्याकडे वळूयात। इकडे गॅसवरती पहा, आप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। या पॅनच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेलाऐवजी तूप, बटर काहीही वापरू शकता। आता लगेचच या सर्व साच्यांमध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि या सर्व साच्यांमध्ये तयार केलेलं ज्वारीच्या पिठाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। चमचाभर मिश्रण सर्व साच्यांमध्ये आपण सोडून घेऊयात। आता इथे आपण बनवतोय ज्वारीच्या पिठाचे अगदी कमीत कमी तेलामध्ये होणारे पौष्टिक असे आप्पे। सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही कोणतीही अजिबात पूर्वतयारी न करता हे पौष्टिक आप्पे बनवू शकता। तेही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात। पहा, सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घेतलं की आपल्याला यावरती ताट झाकून 5 मिनिटं मध्यम गॅसवरती ठेवायचे। 5 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढलं। पाहू शकता आप्पे छान अगदी टम्म असे फुगलेले आहेत। लगेचच वरच्या साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि हे आप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत। तर आप्पे पलटवून पाहूया। पहा, खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजले गेलेले आहेत। याला कलरसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे। तीळ टाकल्यामुळे हे आप्पे दिसायलाही तितके सुंदर दिसतात, सोबतच याची चवसुद्धा आणखीनच वाढते। सर्व आप्पे पहा, इथे आपण पलटी करून घेऊयात। तर साईडचे जे आप्पे असतात ते भाजण्यासाठी जरासा वेळ लागतो, त्यामुळे जसे जसे आप्पे भाजले जातील तसे आपण भाजून घेऊया। दोन्ही बाजूनी छान असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पहा, इथे आपले आप्पे दोन्ही बाजूनी मस्त असे भाजून झालेले आहेत। बघू शकता आप्पे दिसायलाही सुंदर दिसतात आणि मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे आप्पे आतमध्येपर्यंत छान असे शिजले सुद्धा जातात। चला आता लगेचच आपण हे सर्व आप्पे काढून घेऊयात। मस्त असे पौष्टिक आणि झटपट होणारे ज्वारीचे आप्पे आपले इथे तयार झालेले आहेत। लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे आप्पे बनवून देऊ शकता, टिफिनला सुद्धा देऊ शकता। इतके अप्रतिम असे चवीला सुद्धा लागतात। बघा, यामधले एक आप्पे मी तुम्हाला तोडून दाखवते। पाहू शकता आप्पे छान आतमधून जाळीदार असे झालेले आहेत आणि छान असे शिजलेले सुद्धा आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा अप्रतिम असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून बघा। मोठ्यांपासून लहान मुले सुद्धा अगदीच आवडीने खातील। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। बघा, हे आप्पे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी सुद्धा चवीला खूप भन्नाट लागतात। तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे आप्पे नक्कीच बनवून पहा। रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा। कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आता पाहूया आपण प्रकार दुसरा। यासाठी आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। एका मिक्सिंग बाउलमध्ये ही उडदाची डाळ टाकूया। सोबतच यामध्ये आपल्याला 1 चमचा मुगाची डाळ घालायची आहे। त्याचसोबत 1 चमचा तांदूळ घालायचे आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। बऱ्याच वेळा डाळ तांदूळ जास्त दिवस टिकावे, याला कीड वगैरे लागू नये, त्यामुळे यावरती काही केमिकल्सचे पावडर वापरलेले असते। त्यामुळे स्वच्छ पाण्याने आपल्याला हे सर्व धुवून घ्यायचं आहे। इथे पहा, स्वच्छ असं धुवून झालेलं आहे। आता आपल्याला हे डाळ तांदूळ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आणि झाकून 3 तास आपल्याला हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचे। आदल्या रात्री जरी तुम्ही हे भिजायला घातलं तरी सुद्धा चालेल। 3 तासानंतर पहा, यामधली आपली डाळ आहे अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे।
पुन्हा एकदा ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता ही भिजलेली डाळ आपल्याला लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये जरासुद्धा पाणी न वापरता आपल्याला ही डाळ मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। डाळ भिजल्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतंच, त्यामुळे पाणी न वापरता आपल्याला हे मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। पहा, सर्व डाळ आपण मिक्सरला अगदी बारीकसर अशी वाटून घेतलेली आहे। आता ही वाटून घेतलेली डाळ लगेचच एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपल्याला ही जी डाळ आहे ना ती व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे, म्हणजे हाताने छान मिक्स करून घ्यायची आहे। पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे। तर ही डाळ या पद्धतीने फेटून घेतल्यामुळे आपलं हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित छान हलकं फुलकं असं होतं आणि या पदार्थामध्ये मग आपल्याला सोडा वापरायची अजिबातच गरज पडत नाही। पाहू शकता आपलं पीठ अगदी छान हलकं फुलकं असं झालेलं आहे। तर याचे आपण ना मेदू वडे बनवणार आहोत। तर हे वडे बनवण्याची एक टेक्निक मी तुम्हाला सांगते। पहा, या पद्धतीची आपल्याकडे चहाची गाळणी असते, तर यावरती तुम्ही हे मेदू वडे बनवून घेऊ शकता, म्हणजेच आपल्याला तेलामध्ये सोडताना अगदी सोपं जाईल। तर ही गाळणी ना जराशी भिजवून घ्यायची ओल्या पाण्याने आणि त्यानंतर थोडंसं पीठ आपल्याला हातावरती घ्यायचं आहे। हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे पीठ अजिबात आपल्याला हाताला चिटकत नाही। गोलाकार असा गोळा बनवून घ्यायचा, चाळणीवरती ठेवायचा आणि याला मध्यभागी असं होल पाडून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही अगदी परफेक्ट असे मेदूवडे बनवून घेऊ शकता, म्हणजेच आपल्याला तेलामध्ये सोडताना सुद्धा अगदी इझिली सोडता येतं। हातावरती तुम्ही सुद्धा मेदूवडा बनवू शकता। बघा, हाताला पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असा गोल गोळा बनवून मध्यभागी होल पाडून घ्यायचं। या पद्धतीने सुद्धा मेदूवडे अगदी मस्त असे तयार होतात। लगेचच आता मेदूवडा तयार करायला घेऊया। इथे तेल व्यवस्थित गरम झालं की पहा, चाळणीवरचा मेदूवडा अगदी इझिली आपल्याला तेलामध्ये सोडता येतो। हाताने बनवलेला दुसरा वडा सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। पहा, अगदी अलगद असा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। तेल आता तापलेलं असताना आपल्याला गॅसची फ्लेम ना मध्यमच ठेवायची आहे। मध्यम फ्लेमवरती हे वडे छान बदामी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। पहा, आपण यामध्ये किंचित जरासुद्धा सोडा वापरलेला नाही, तरी सुद्धा आपले हे वडे अगदी दुपटी तिपटीने फुललेले आहेत। फक्त महत्त्वाची टिप म्हणजे आपण हे पीठ आहे ना ते छान असं फेटून घेतलं होतं, त्यामुळे आपलं पीठ छान हलकं फुलकं झालं आणि आपले वडे सुद्धा अगदी दुपटी तिपटीने फुगलेले आहेत। बघा, छान याला सोनेरी रंग आलेला आहे। लगेचच हे वडे आपण तेलामधून काढून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही, मध्यम फ्लेमवरती तळून घेऊया, जेणेकरून हे वडे आतमध्येपर्यंत छान असे शिजले जातील। याच पद्धतीने आपले इतर राहिलेले सुद्धा आपण मेदूवडे बनवून घेऊया। सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही अगदी झटपट असे अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे मेदूवडे बनवून घेऊ शकता। सोडा न वापरल्यामुळे खायला सुद्धा अगदी तितकंच पौष्टिक असणार आहे। आता आपण याच पद्धतीने सर्व वडे तळून घेऊया आणि इथे यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात। तर इथे बघा, मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचसोबत 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि हे मिक्सरला बारीकसर असं वाटून घेऊया। चटणीची कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्हाला चटणी पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी वापरून ही चटणी बनवून घ्यायची आहे। पहा, या स्वरूपाची आपली चटणी तयार झालेली आहे। आता लगेचच यामध्ये आपल्याला तडका घालायचा आहे। कडकडीत तेलामध्ये कढीपत्ता, मोहरी आणि बेडगी मिरचीचा छान असा तडका देऊन यामध्ये मिक्स केलेला आहे। मस्त अशी ती आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। सोबतच हे कुरकुरीत असे वडे सुद्धा तयार झालेले आहेत। बघा, अगदी 15 मिनिटांमध्ये सकाळच्या धावपळीमध्ये हे तयार होतात। बघा, यामध्ये अजिबातच सोडा, इनो काहीही न वापरता मस्त पौष्टिक असे आपले हे वडे तयार होतात। तर यामध्ये सोडा घातला नाही, त्यामुळे आपले वडे बघा अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत, त्यामुळे याला नक्कीच पौष्टिक म्हणता येईल। अगदी बाहेरून कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आतमधून आता मी तुम्हाला तोडून दाखवते। पहा, आतमधून वडा छान जाळीदार स्पॉन्जी सॉफ्ट असा झालेला आहे। तुम्हाला ही टिप आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आवडले असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण वळूयात आपल्या तिसऱ्या प्रकाराकडे। तर यामध्ये आपल्याला इथं घ्यायचं आहे एक मिक्सिंग बाउल। आता यामध्ये आपल्याला इथे बघा मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे। या रेसिपीसाठी आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे। तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। पाऊण वाटी रवा मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला टाकायचा आहे। सोबतच इथे मी घेतलेला आहे एक लिंबू। आता लिंबू कट करून घेऊयात आणि लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तर यामधला बिया सुद्धा काढून टाकायच्या आहेत।
तर यामधलं संपूर्ण लिंबू आपल्याला या रव्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर दही असेल तर दही इथे तुम्ही वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच रवा जसं पाणी ऑब्झर्व करेल ना तसं यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला पहा, इथे आपण अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता यावरती ताट झाकून आपण 10 मिनिटांकरता हा रवा भिजण्यासाठी ठेवून देऊयात. रवा भिजतोय तोवरती इकडे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, गाजर, बीट वगैरे. सर्व भाज्या बघा अगदी बारीकसर अशा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता 10 मिनिटानंतर पहा, इथे आपला जो रवा होता ना त्यावरचं झाकण काढून पाहू. बघा रवा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे, छान असा फुललेला आहे. आता लगेचच आपल्याला हा रवा आहे ना तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी मोठं मिक्सरचं भांडं वापरते, तुम्ही लहान वापरलं तरीसुद्धा चालेल. सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालायचे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. पहा, या स्वरूपाचं आपलं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशा स्वरूपाचे तयार झालेलं पीठ लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. पहा, या स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही, मीडियम अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही हा नाश्ता अगदी झटपट असा बनवू शकता. फक्त पाऊण वाटी रव्यापासून तुम्ही हा पोटभरीचा नाश्ता बनवू शकता. आता यामध्ये आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर पहा, आपलं हे पीठ छान असं फुललेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची झालेली आहे. आता याचं काय बनवायचं आहे तर ते पहा. इकडे गॅसवरती आपण पॅन गरम करायला ठेवला. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावरती थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आणि पळीभर तयार केलेलं मिश्रण पॅनवरती सोडायचं आहे. अलगद अशा पळीने आपल्याला हे जरासं पसरवून घ्यायचं आहे. काही वेळातच पहा, याला छान अशी जाळी पडायला लागलेली आहे. यावरती लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. टोमॅटो सोबतच हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेऊयात. इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही भाज्यासुद्धा घालू शकता, जसे की गाजर, बीट असेल, कोबी असेल, शिमला मिरची असेल, काहीही. तर हे मी मध्यम आकाराचं बनवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे लहान बनवून घेऊ शकता. आता यावरती थोडासा आपल्याला सांबार मसालासुद्धा घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. उलथण्याने वरच्या भाज्या हलक्याशा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे दाबून घ्यायच्या. भाज्या छान अशा याला चिटकून बसतात. झाकण ठेवलं होतं 2 ते 3 मिनिटांसाठी. 1-3 मिनिटानंतर पहा, आपण वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकून हा पलटवून घेऊया. पहा, अगदी सहजच असा पलटला जातोय. छान जाळीदार असे आपले हे रव्याचे उत्तप्पम तयार होतात, म्हणजेच रव्याचा उत्तप्पा तयार होतो. दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. अगदी झटपट असे कोणतेही पूर्वतयारी न करता हे रव्याचे उत्तप्पे तयार होतात. सोबतच लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील इतके पौष्टिक असे हे रव्याचे उत्तप्पे तयार होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी तूप वापरू शकता किंवा मग बटरसुद्धा वापरू शकतात. छान अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पे तयार होतात. याच पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व उत्तप्पे बनवून घ्यायचे आहेत. पहा, 1 वाटी किंवा पाऊण वाटीमध्ये अगदी 2 ते 3 या आकाराचे उत्तप्पे सहजच तयार होतात. त्यामुळे अगदी पोटभरीची ही रेसिपी तयार होते. हे उत्तप्पे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनला देण्यासाठी सुद्धा बनवू शकता. अगदी झटपट असे तयार होतात. मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे उत्तप्पे भाजून घ्यायचे आहेत. उत्तप्पे पहा, जरासुद्धा आपल्या या पॅनला चिटकत नाही. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. पहा, दुसरा उत्तप्पासुद्धा इथे मी पॅनवरती बनवून घेतलेला आहे. आता याला आपण पलटवून घेऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, उत्तप्पा आपल्या जरासुद्धा पॅनला चिटकत नाही. वरच्या बाजूने तेल लावून घेऊया आणि आता आपण याला पलटवून घेऊया. पाहू शकता, खालच्या बाजूने उत्तप्पा अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे. याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे. छान जाळीदार असे आपले हे उत्तप्पे अगदी झटपट असे तयार होतात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे
रवा उत्तप्पा एकदा नक्कीच बनवून बघा, खूप टेस्टी लागतो. लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. पाहू शकता उत्तप्पे दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसतात. याची तुम्ही ना काहीही न घालता प्लेन उत्तप्पे सुद्धा बनवू शकता. बघा अगदी स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पे तयार होतात. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. पौष्टिक आहे आणि कमीत कमी वेळामध्ये सुद्धा तयार होतात. छान जाळीदार मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हे उत्तप्पे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत दहीसोबत खाऊ शकतात. खूप मस्त लागतात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहता ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर मंडळी, आता आपण पाहूया आपला पुढचा म्हणजेच प्रकार चौथा. तर यासाठी इथे मी घेतलेली आहे 1 वाटी मुगाची डाळ. आता ही मुगाची डाळ एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आपण ही डाळ धुवून घेतली की यामधलं जे पाणी आहे ते टाकून देऊयात. आता या धुवून घेतलेल्या डाळीमध्ये आपल्याला पुन्हा व्यवस्थित भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ भिजण्याकरता ठेवून द्यायची आहे. अर्ध्या रात्री जरी तुम्ही ही डाळ भिजायला ठेवली तर सोपं पडेल आणि नाही घातली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही 3 तास ही डाळ भिजण्यासाठी ठेवून देऊ शकता. तर पहा, आपण ही डाळ व्यवस्थित अशी रात्रभर भिजवून घेतलेली आहे. दुसऱ्या दिवशी यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे. यामधलं पाणी काढून टाकूया आणि पुन्हा एकदा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता ही धुवून घेतलेली डाळ पहा आपल्याला लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला थोडेसे आल्याचे तुकडे सोबतच 1 हिरवी मिरची घालायची आहे आणि अगदी 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटून घेऊया. पहा, या ठिकाणी आपण डाळ अगदी व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची आहे. यापेक्षा जास्त पाणी यामध्ये नाही वापरायचं. लगेचच आपण ही वाटून घेतलेली डाळ एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. पहा, याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता या स्वरूपाची आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही. लगेचच आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं हलकं फुलकं पीठ आपलं तयार झालेलं आहे. पहा, याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, या स्वरूपाची आहे. पीठ आपलं छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. आता याचं काय बनवायचं आहे ना त्याकडे वळूयात. चला तर त्यासाठी आपल्याला इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. यावरती तयार केलेलं मुगाच्या डाळीचं पोळीभर पीठ घालायचं, म्हणजेच हे मिश्रण घालायचं आहे आणि पोळी छान गरगरीत असे फिरवून याचा गोल डोसा बनवून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. डोशाची वरची बाजू बघा छान अशी कोरडी झाली की वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. आता मध्यम गॅसवरती हा डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे पहा, याला मस्त असा लालसर कलर आलेला आहे. लगेचच आता आपण हा डोसा काढून घेऊया. बघू शकता डोसा किती कुरकुरीत क्रिस्पी असा झालेला आहे. लगेचच आता आपण हा पॅनवरून काढून घेऊया. पहा, अगदी मस्त असा आपला हा मुगाच्या डाळीचा डोसा तयार झालेला आहे. डोसा पहा दिसायलाही खूप सुंदर दिसतोय, जाळीदार आणि क्रिस्पी झालेला आहे. लगेचच आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात. त्यासाठी बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे. यामध्ये 1 कट केलेला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या घालूयात. कांदा छान लालसर असा होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी लालसर असा झाला की यामध्ये 1 बेडगी मिरची घालायची आहे. सोबतच 1 कट करून घेतलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. आता हे सर्व साहित्य छान असं आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊसूत असा होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आपला टोमॅटो आणि हा कांदा आहे ना पटकन मऊसूत व्हावा, शिजावा याकरता चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन शिजतात. छान असं परतवून घेऊ. पहा या ठिकाणी आपले हे सर्व साहित्य छान असं परतवून
आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व परतवून घेतलेलं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। पहा, अगदी व्यवस्थित वाटून घेतलं की वाटून घेतलेलं साहित्य लगेच आपण काढून घेऊयात। आता यामध्येच आपल्याला तडका घालायचा आहे। तडक्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता वापरलेला आहे। छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। अगदी चटपटीत अशी आपली ते कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा तयार झालेली आहे। मस्त असा हा कुरकुरीत मुगाच्या डाळीचा डोसा आणि त्यासोबत ही चटणी अगदी मस्त लागते। पाहू शकता तुम्ही डोसा किती छान अगदी कुरकुरीत असा आणि जाळीदार सुद्धा झालेला आहे। याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे। तुम्ही सुद्धा सकाळच्या नाश्त्याला हा कुरकुरीत असा डोसा एकदा नक्कीच बनवून बघा। अतिशय झटपट असा तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे। मुगाच्या डाळीचे खूप सारे फायदे आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा चटपटीत असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून बघा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। सोबतच आवडली असेल एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला मंडळी, आता आपण बघूया आपला पुढचा प्रकार, म्हणजेच प्रकार 5वा। ही सुद्धा रेसिपी इतर रेसिपीसारखीच पौष्टिक आणि कमीत कमी तेलामध्ये होणारी आहे। आता ही रेसिपी आपण बनवतोय पोह्यांपासून। उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पोहे टाकायचे आहेत। जे आपण नेहमी कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच पोहे या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत। पोहे घातल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 मिनिटाकरता आपल्याला हे पोहे या कढईमध्ये असेच ठेवून द्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। हे पोहे आपल्याला यापासून वेगळे करून घ्यायचे। पहा, चाळणीमध्ये मी व्यवस्थित असे हे पोहे निथळून घेतलेले आहेत। आता लगेचच हे पोहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। सर्व पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य घालायचं आहे। म्हणजेच पहा, या ठिकाणी मी घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा। जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल। रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। सोबतच यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धी वाटी लिंबाचा रस। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला पहा थोडंसं पाणी घालायचं आहे। म्हणजेच साधारणतः अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे। आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात। मध्ये जर पाण्याची गरज लागली तर तुम्ही थोडंफार पाणी वापरू शकता। पहा, साधारणतः या स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे। मिश्रण जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही। आता लगेचच हे मिश्रण आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। पहा, मिश्रण आपलं या स्वरूपाचं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, मीडियम अशा स्वरूपाची आहे। आता ना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी घालून व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला इथे जरासं आणखीन थोडंसं पातळसर म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आहे। जरासं सैलसर बघा हे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। छान एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही न वापरता ही रेसिपी बनवतोय। पहा, गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला। पॅन गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचे आणि हे तयार केलेलं मिश्रण पळीभर पॅनवरती सोडायचं आहे आणि अलगद असं पसरवून घ्यायचे। तर पहा, मीडियम आकाराचं मी हे पसरवून घेतलेलं आहे। तर आपण बनवतोय हे पोह्याचे डोसे किंवा उत्तप्पेसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे। आता हा डोसा घालून घेतला की यावरती आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत। म्हणजे बारीक चिरलेले टोमॅटो घालूया, सोबतच बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घेते मी। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता किंवा असेच प्लेन याचे उत्तप्पे किंवा डोसेसुद्धा बनवून घेऊ शकता। वरून थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। त्यानंतर वरची बाजू छान अशी कोरडी झाली ना की यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या भाज्या हलक्याशा अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे त्या या डोस्याला छान अशा चिटकवून बसतात। वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटानंतर पहा, आता आपण हा डोसा पलटवून घेऊया।
पाहू शकता डोसा काढताना जरासुद्धा पॅनला चिटकत नाही, अगदी अलगद असा निघला जातोय. अगदी कमीत कमी तेलामध्ये हा डोसा तयार होतो. चला लगेचच आपण हा डोसा पलटवून घेऊया. पाहू शकता खालच्या बाजूने काय मस्त असा भाजलेला आहे. रंग तर अगदी अप्रतिमच आलेला आहे. दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असा हा डोसा आपण भाजून घेऊया. अगदी झटपट असे हे डोसे तयार होतात. खायला सुद्धा तितकेच पौष्टिक आहे. हे डोसे तुम्ही लहान मुलांना कधीही बनवून खायला देऊ शकता किंवा मग टिफिनला सुद्धा देऊ शकता. याच पद्धतीने पहा आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी हे मध्यम आकाराचे बनवून घेते. पहा डोसा घातल्यानंतर लगेच त्याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की डोसे अगदी छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे होतात. रोज रोज पोहे उपमा खाण्यापेक्षा त्याच साहित्यामध्ये हा चटपटीत टेस्टी डोसा तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा. अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडेल अशी याची चव आहे. पहा याच पद्धतीने मी दुसरा डोसासुद्धा बनवून घेते. इथे मी या आकाराचे बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान लहान 2 बनवले किंवा मोठ्या एकच बनवला तरीसुद्धा चालेल. जितक्या लोकांसाठी बनवायचं आहे ना त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये 2 लोकांचा व्यवस्थित अशा प्रमाणामध्ये नाश्ता तयार होतो. पहा दुसरा डोसासुद्धा अगदी मस्त असा खालच्या बाजूने भाजला गेलेला आहे. मस्त अशी याला जाळीसुद्धा पडलेली आहे. यामध्ये काहीही न घालता तुम्ही अगदी प्लेन डोसेसुद्धा बनवू शकता. पहा इथे मी छान अगदी प्लेनसुद्धा डोसा बनवून घेतलेला आहे. पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा हा डोसा तयार झालेला आहे. बघा मस्त जाळीदार असा झालेला आहे. मस्त असे इथे आपले हे डोसे तयार झालेले आहेत. याला तुम्ही उत्ताप्पा म्हणू शकता किंवा डोसा म्हणू शकता. बघा अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज असा झालेला आहे. हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच कोरडे खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात किंवा दहीसोबत कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हीसुद्धा हे डोसे एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठीमुळे असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ही रेसिपी कशी वाटली सांगताना जिथे तुम्ही कमेंट कराल ना त्याच्या बाजूला हाईपचा नवीन ऑप्शन आलेला आहे. त्यावरती क्लिक करून पॉईंट्स नक्कीच द्या. मस्त असे हे डोसे पहा टोमॅटो सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता. खूप मस्त भन्नाट लागतात. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही सॉससोबत हे डोसे देऊ शकता. चला मंडळी आता पाहूयात आपला शेवटचा म्हणजेच प्रकार 6वा. तर ही सुद्धा रेसिपी इतर रेसिपींप्रमाणेच अतिशय पौष्टिक आहे. कमीत कमी तेलामध्ये होणारी आहे. झटपट आणि कोणतीही पूर्वतयारी न करता होणारी आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे दुधी भोपळा घ्यायचा आहे. आता हा दुधी भोपळा घेतला की त्याचे जे साल आहे ना ती काढून टाकायची आहे. म्हणजेच हा भोपळा आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे. सोलून घेतलेला दुधी आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर बघा मध्यम आकाराच्या खिसण्याने आपण हा संपूर्ण दुधी उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असा खिसून घेऊयात. पहा या पद्धतीत आपला छान पातळसर असा उभ्या आकारामध्ये याचा किस तयार होतोय. आता हा संपूर्ण दुधी आपण खिसून घेऊया. पहा इथे आपला संपूर्ण दुधी खिसून झालेला आहे. छान पातळसर असा याचा किस तयार झाला. लगेचच हा खिसून घेतलेला दुधी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता या दुधीमध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. जसे की पाव चमचा हळद घालायची आहे. सोबतच 1.5 चमचा लाल तिखट घालायचे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा हातावरती घ्यायचा आहे. या पद्धतीने चोळून यामध्ये घालायचं आहे. म्हणजेच ओव्याचा खूप छान फ्लेवर आपल्या रेसिपीला येतो. यानंतर यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर आणि धणा पावडर घालायची आहे. आणि हे सर्व साहित्य छान एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा चणा डाळीचं म्हणजेच बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घालायचं आणि व्यवस्थित छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे ज्वारीचे पीठ. ताजं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. थोडं थोडं करत आपल्याला ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे. पहा जसं लागेल ना तसं घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ना ज्वारीचं पीठ यामध्ये फक्त अर्धी वाटीच लागणार आहे.
दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी न घालता आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। जितकं व्यवस्थित असं आपलं हे पीठ तयार होईल, भिजेल, इतकंच आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे। तर पहा, 1 वाटीपैकी आपल्याला इथे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ लागलेलं आहे। या ठिकाणी मी अर्धा दुधी वापरला आणि त्यासाठी अर्धी वाटी ज्वारीचं पीठसुद्धा लागलेलं आहे। आता आपण हाताने व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेऊया। सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। दुधी भोपळ्यामध्ये जे पाणी आहे ना, त्यामध्ये बघा हे अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं। आता यामध्ये आपल्याला वरचं फक्त 2 चमचे पाणी घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 ते 3 चमचे पाणी वापरायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणतः पहा, या स्वरूपाचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं हे पीठ आपण मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान एकजीव असं करून घ्यायचं आहे। बघा, साधारणतः या स्वरूपाचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। आता लगेचच इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि तयार केलेलं जे पीठ आहे ना, त्याचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि पॅनवरती घालून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ आपल्या हाताला जरासुद्धा चिटकत नाही। छान असं गोलाकार आकारामध्ये आपल्याला पातळसर असं हे पसरवून घ्यायचं आहे। पहा, अगदी पातळ असं पसरवून घ्यायचं म्हणजे याची चव खूप मस्त लागते। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे। याची वरची बाजू कोरडी झाली ना की याला वरून तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती ताट झाकून एक 4 ते 5 मिनिटं मध्यम गॅसवरती ठेवायचं आहे। एक 5 मिनिटानंतर यावरचं आपण झाकण काढूया आणि आता हे पलटवून घेऊया। बघू शकता, खालच्या बाजूने किती मस्त खमंग असं हे भाजलं गेलेलं आहे। तर हे आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवतोय किंवा तुम्ही याला पराठे म्हणू शकता। अगदी मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे। पहा, हे थालीपीठ दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवीला तर त्यापेक्षा अगदी अप्रतिम असं लागतं। बऱ्याच वेळा लहान मुलेच काय, मोठी माणसंसुद्धा दुधी पाहून नाक मुरडतात। त्यांना दुधीचा कोणताही प्रकार भाजी आवडत नाही। अशा वेळेस तुम्ही हे खमंग पौष्टिक असे दुधीचे थालीपीठ एकदा त्यांना नक्की बनवून द्या, खूप आवडीने ते खातील। मध्यम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं म्हणजे यामधला दुधीसुद्धा छान असा शिजला जातो। अगदी झटपट असे हे पौष्टिक दुधीचे पराठे तयार होतात। महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दुधीचे पराठे किंवा हे थालीपीठ एकदा नक्कीच बनवून बघा, खूप मस्त लागतात। लहान मुलांना तुम्ही हे टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी कधीही बनवू शकता। याच पद्धतीने आपल्याला इतर राहिलेले सर्व थालीपीठ किंवा मग हे पराठे बनवून घ्यायचे आहे। जितकं तुम्ही याला मध्यम गॅसवरती छान खमंग असं भाजाल ना, तितकंच हे चवीला अगदी मस्त अप्रतिम असं लागतं। नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता एकदा नक्कीच बनवून बघा। नक्कीच तोंडाची चव वाढवणारे अप्रतिम असे हे दुधीचे पराठे लागतात। पहा, याच पद्धतीने इथे मी दुसरेसुद्धा हे थालीपीठ बनवून घेतलेले आहे। सर्व आपण थालीपीठ बनवून घेऊया। तर पहा, मी घेतलेल्या साहित्यामध्ये या मध्यम आकाराचे 3 थालीपीठ अगदी आरामशीर असे तयार होतात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवून घेऊ शकता। पहा, मस्त चवदार आणि पौष्टिक असे इथे आपले दुधीचे थालीपीठ तयार झालेले आहेत। छान खमंग असे भाजले गेलेले आहेत। हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग असेच खाल्ले तरीसुद्धा चवीला खूप मस्त अगदी अप्रतिम असे लागतात। तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आवडली असेल एक लाईक नक्कीच करा। सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या अस्सल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। आपल्या चॅनलवरती मी अशाच पौष्टिक असे आणि युनिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्कीच चेकआउट करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपी खूप आवडतील। सर्व रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। चला तर मग, बाय बाय।